पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। आज आपण सर्वजण या ठिकाणी पुन्हा एक नवीन उपक्रम घेऊन सामील झालो आहोत। या उपक्रमामध्ये आपण नक्की कुठल्या ग्रंथावर अभ्यास करायचा याचा विचार आपण बऱ्याच लोकांनी केला असेल। काही लोकांचं म्हणणं असं आहे की कुठलाही ग्रंथ घ्या, परंतु घ्या म्हणजे विषय बंद व्हायला नको, आणि ही चांगली भूमिका आहे। कुठल्या ना कुठल्या विषयाच्या निमित्ताने आपलं मंथन होतं, ही चांगली गोष्ट आहे। कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आपलं मंथन व्हायला पाहिजे। म्हणून ग्रंथ कुठला आहे, कुठला म्हणजे आपण अर्थात वेदांत शास्त्राच्याच ग्रंथांचा अभ्यास करतो, बाकी कुठल्याही ग्रंथांचा अभ्यास करत नाही। म्हणून आपल्यामध्येच असलेले एक ज्येष्ठ साधक अबप राम देशपांडे यांनी निवडलेला हा ग्रंथ आहे। या ग्रंथाचं नाव दृक् दृश्य विवेक असं आहे। आता हा ग्रंथ त्यांनी निवडला म्हणजे आता त्यांना खाडा करून जमणार नाही, म्हणजे इथपासून तिथपर्यंत त्यांना तो ग्रंथ ऐकायला बसावंच लागेल, आहे की नाही। मग कारण सांगून जमणार नाही, असं झालं तसं झालं, नाही का, म्हणजे त्यांच्यावर जबाबदारी आली आता। त्यामुळे बाकीचे लोक म्हणत होते तुम्ही बघा, तुम्ही ठरवा कुठलं घ्यायचं। तर महाराजांनी एकदा ठरवलं की हा ग्रंथ घ्यायचा म्हणजे महाराजाची जबाबदारी राहते, आपण आलो काय नाही आलो काय, नाही का। त्यामुळे लोक शक्यतो कुठला ग्रंथ घ्यावा हे सांगत नाही। तर आद्य शंकराचार्यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे असं आपल्याला वरवर माहीत आहे। या ग्रंथाचा अभ्यास करण्याच्या पूर्वी, म्हणजे या ग्रंथाचा प्रथम श्लोक घेण्याच्या पूर्वी, आपण आज या ग्रंथाची पार्श्वभूमी, हा ग्रंथ म्हणजे काय आहे, हा ग्रंथ कोणासाठी आहे, आपल्यासाठी आहे का नाही, याचा विचार करणार आहोत। वास्तविक हा जो ग्रंथ आहे हा वेदांताचा ग्रंथ आहे। हा ग्रंथ कुठला आहे? वेदांत। या ग्रंथामध्ये काय अभ्यास आहे? वेदांत। वेदांत म्हणजे सर्वांनाच माहिती आहे वेदांत म्हणजे काय। वेदांत म्हणजे वेद अधिक अंत असे दोन शब्द एकत्र आहेत। वेदाच्या शेवटच्या भागाला वेदांत असे म्हणतात। वेदाचे प्रमुख जे 4 भाग आहेत, ब्राह्मण, संहिता, आरण्यक आणि उपनिषद, तो उपनिषदांमधला जो प्रमुख विषय आहे, जे सार आहे, ते ज्या ज्या ग्रंथांमध्ये असतं त्या ग्रंथांना वेदांत असं म्हणतात। वेदांताची प्रक्रिया मांडणारा हा ग्रंथ आहे। प्रक्रिया हा जो शब्द आहे तो फार विचारपूर्वक आपण अभ्यास करण्यासारखा आहे। एखादी प्रक्रिया आपण करतो तेव्हा त्याच्या मागे, पुढे, मध्ये सगळा विचार करावा लागतो, त्याला म्हणतात प्रक्रिया। प्रक्रिया म्हणजे असं नाही की काहीतरी करायला लागलं म्हणजे प्रक्रिया। प्रक्रिया म्हणजे एखाद्या विषयाचा पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रीतीने उहापोह करणे, त्यासाठी शास्त्र, सद्गुरू यांच्या प्रमाणांचा उपयोग करणे, याला म्हणतात प्रक्रिया। हा एक प्रक्रिया ग्रंथ आहे, हा वेदांताची प्रक्रिया मांडणारा ग्रंथ आहे। म्हणून या ग्रंथामध्ये जे काही आहे याला आधार म्हणजे वेदशास्त्र आहे, म्हणून हा वैदिक ग्रंथ आहे। हा काही असं कोणाच्या तरी मताने किंवा कोणाच्या तरी मनानेच निर्माण झालेला ग्रंथ नाही आहे। असो, या ग्रंथाचा विचार करण्याच्या पूर्वी आपण पहिल्यांदा हा विचार करू की वेदांत या विषयाचा अधिकारी कोण आहे। जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात। एक म्हणजे अज्ञानी लोक, दुसरे म्हणजे ज्ञानी लोक, आणि तिसरे म्हणजे याच्यामधले लोक। आता याच्यामध्ये जे लोक आहेत त्यांना जिज्ञासू असं म्हणतात। वेदांत ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी अशा 3 पैकी कुठल्या माणसाचा उपयोग आहे याचा विचार करायला पाहिजे। अज्ञानी मनुष्य म्हणजे काय, ज्ञानी मनुष्य म्हणजे काय, आणि जिज्ञासू मनुष्य म्हणजे काय याचा थोडक्यात आपण विचार करू। ज्या माणसाला एखाद्या
प्रक्रियेविषयी किंवा एखाद्या पदार्थाविषयी काहीही माहीत नसतं, कुठलाही थांगपत्ता नसतो, त्याला म्हणतात अज्ञानी. काहीच माहीत नाही त्याला. म्हणजे त्या पदार्थाविषयी किंवा त्या प्रक्रियेविषयी त्याला कुठलाच गंध नाही आहे. हा मनुष्य अज्ञानी या वर्गात येतो. उदाहरणार्थ तुम्हाला जर असं म्हटलं की साऊथ आफ्रिकेमध्ये पूर्व दिशेला जे जंगल आहे, त्या जंगलामध्ये 10 किलोमीटर अंतरावर जी आदिवासी लोकांची वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये जो त्या आदिवासी लोकांचा प्रमुख आहे, त्याचं नाव काय? तर तुम्ही काय सांगणार आता? काही सांगू शकत नाही. तुम्ही म्हणाल आम्हाला काही माहीत नाही. म्हणजे ह्याला म्हणतात अज्ञान. थांगपत्ताच नाही, कळण्याचा प्रश्नही नाही. पण तेच जर तुम्हाला असं मी म्हटलं की बाणेरमध्ये अमक्या अमक्या ठिकाणी या घरामध्ये, ह्या घराच्या जवळ असं एक मनुष्य राहतात, ते तुम्हाला माहिती आहे का? मग लगेच आपण विचार करतो. कदाचित आपल्याला माहीत असू शकतो. हो, जरा विचार करतो. हां, इकडे काय, ह्या घराच्या तिकडे काय, हां ते हे तर नाही ना, त्यांचं नाव हे तर नाही ना, असं का काय? आपण काय करतो? आपले अंदाज बांधायला लागतो. म्हणजे आपल्याला ते माहीत नसतात, पण आपण प्रयत्न करतो की ही व्यक्ती ती आहे का. आपल्याला ज्या माहिती असतात मग त्यांच्याशी त्याची पडताळणी करण्याचा आपण प्रयत्न करतो. कारण हा जो विषय आहे, म्हणजे बाणेर हा जो विषय आहे, तर बाणेर हे ठिकाण तुमच्या परिचयाचं आहे. तिथले जवळजवळ सगळे गल्ली बोळ तुम्हाला माहीत आहेत. मग ती व्यक्तीसुद्धा तुम्हाला माहीत असू शकते असं तुम्हाला वाटतं. माहीत असेलच याची गॅरंटी नाही. पण तुम्ही ते नाव ऐकलं तर तुम्ही विचार करतात की हां, ही व्यक्ती अशी आहे, तीच ही व्यक्ती असू शकते, म्हणून हो अशी आहे का ती, असं तुम्ही खुणा शोधतात, त्याच्यावर विचार करता आणि मग सांगणाऱ्याशी ते जुळून पाहण्याचा प्रयत्न करतात. ही झाली जिज्ञासू वृत्ती. आणि तिसरी एक व्यक्ती असते. तिसऱ्या व्यक्तीचं कसं असतं? तुम्हाला जर विचारलं, म्हणजे उदाहरणार्थ कळमकर कुटुंबातल्या लोकांना विचार, त्यांच्याच घरातल्या माणसाचं नाव विचारलं, हे व्यक्ती तुम्हाला माहिती आहे का? तर ते काय म्हणतात? थांब जरा विचार करतो, किंवा माहीत नाही असं म्हणत नाही. कारण त्यांच्याच घरातल्या व्यक्तीचं नाव विचारल्यामुळे काय होतं, ते लगेचच सांगतात हो मला माहीत आहे, आमच्याच घरात राहतात, आमचेच भाऊ आहे, आमची बहीण आहे, किंवा आमचा मुलगा आहे, मुलगी आहे, असं काहीतरी जे काही असेल ते लगेचच क्षणाचाही विलंब न करता सांगितलं जातं. म्हणजे त्या व्यक्तीविषयी ते पूर्णतः ज्ञान आहे. अशा रीतीने ज्ञान, अज्ञान आणि जिज्ञासा असे 3 वर्ग आहेत. काही पदार्थांविषयी आपल्याला काहीही गंध नाही, हे अज्ञान. काही पदार्थांविषयी आपल्याला थोडीशी जिज्ञासा असते, हा का तो, तो का तो, असं. आणि तिसरं म्हणजे पूर्णता माहीत आहे. आता वेदांत नावाचा हा विषय, इथं दृष्टांत संपला. आता वेदांत नावाच्या विषयामध्ये काय होतं? वेदांताचा प्रमुख उद्देश काय आहे? वेदांताचा प्रमुख उद्देश आहे दृक दृश्य विवेक. दृक आणि दृश्य यांचा विवेक करणं, त्याला म्हणतात वेदांत. तर तुम्हाला जर विचारलं, तुम्हाला दृक म्हणजे काय माहिती आहे का, दृश्य म्हणजे काय माहिती आहे का? आपण उदाहरणार्थ गावामध्ये गेलो आणि एखाद्या व्यक्तीला थांबवलं, म्हटलं थांब रे जरा 2 मिनिट, तुला दृक म्हणजे काय माहिती आहे का? तर म्हणतो हे काय प्रकार आहे दृक. बरं दृश्य, मग कदाचित दृश्य हा शब्द ऐकला असेल तर म्हणेल हो दृश्य मी ऐकलं, दृश्य म्हणजे असं 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 काहीतरी बोलेल. विवेक, हां विवेक म्हणजे मला माहिती आहे, विवेक म्हणजे ते या व्यक्तीचं नाव आहे. नाही, तो विवेक नाही म्हणत आहे. विवेक आमच्या घराच्या पलीकडल्या साईडलाच राहतो, तो विवेक नाही. म्हणजे इथे सुद्धा त्याची जिज्ञासा दिसते, हा तो असू शकतो. पण एखाद्याला विवेक हा शब्दच माहीत नसेल तर म्हणतो नाही विवेक हा प्रकारच मला माहीत. म्हणजे या ग्रंथाचा जो प्रमुख उद्देश आहे दृक आणि दृश्य यांचा विवेक, हा जो या ग्रंथाचा प्रमुख उद्देश आहे, याविषयी सुद्धा ज्ञानी, अज्ञानी आणि जिज्ञासू असे 3 वर्ग असू शकतात. त्यातल्या तुम्ही कुठल्या वर्गात बसता हे महत्वाचं. अज्ञानी या वर्गात जर तुम्ही असाल, अज्ञानी माणसाला त्या प्रक्रियेशी, त्या पदार्थाशी काही घेणं देणं नसतं. जसं साऊथ आफ्रिकेमधल्या त्या जंगलातल्या त्या आदिवासीच्या मुखियाशी तुम्हाला काय घेणं नाही. तू म्हणाल काय घेणं देणंच नाही ना, तो कोणी असा ना, आपल्याला करायचंय काय, म्हणून त्याचा विषय संपला. त्याचप्रमाणे तुम्ही जर एखाद्याला सांगितलं इथे जवळपास की महाराजांनी आता दृक्दृश्य विवेक नावाचा ग्रंथ आहे, त्याचा अभ्यास सुरू केला आहे, तर तुम्ही काय करणार? आणि तो काय करणार? तो काय म्हणेल? सुरू केला ते सुरू केला, आपल्याला काय फरक पडतो, केला काय नाही केला. म्हणजे त्याला घेणं देणंच नाही. म्हणजे तो या विषयाशी काय अज्ञानी आहे, या विषयाबद्दल त्याला अज्ञान आहे, त्याला काही घेणं देणंच नाही त्याच्याशी. ज्याला एखाद्या पदार्थाशी, एखाद्या प्रक्रियेशी काहीही घेणं देणं नसतं, तो मनुष्य त्या प्रक्रियेविषयी किंवा त्या पदार्थाविषयी अज्ञानी या वर्गात जातो. तुम्ही या वर्गातले जर असाल तर तुम्हाला इथे येतच येणार नाही.
तुम्हाला दृक दृश्य विवेक ह्याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये, मग तुम्ही इथे येऊ शकत नाही. आता तुम्ही इथे ज्या अर्थी आले, तुम्ही असा विचार करून आले काय सांगतात महाराज किंवा काय आहे बघूया, म्हणजे ही झाली जिज्ञासा. आता तुमच्यामध्ये जिज्ञासा आहे. दृक म्हणजे काय, दृश्य म्हणजे काय, विवेक म्हणजे काय, ह्या 3 शब्दावर आद्य शंकराचार्यांनी एवढे श्लोक लिहिले. या श्लोकामध्ये प्रत्येक श्लोकामध्ये काय अर्थ आहे याची तुम्हाला काय जिज्ञासा आहे. मग दृक म्हणजे मला जे दृक वाटतं तेच दृक आहे की काय, दृश्य म्हणजे मला जे वाटतं तेच दृश्य आहे की काय, मला जो विवेक म्हणजे आजपर्यंत मला माहित आहे तो विवेक म्हणजे हाच विवेक तो आहे की काय. अशा प्रकारची जी जिज्ञासा तुमच्या आतमध्ये आहे तीच तुम्हाला इथे बसवायला कारण आहे. तुम्ही इथे बसले याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. का बसले? तुम्ही बसले कारण तुमच्या आतमध्ये कुठेतरी जिज्ञासा आहे. जिज्ञासू व्यक्तीच फक्त श्रवण करायला येऊ शकते, अज्ञानी व्यक्ती येऊ शकत नाही. जे येत नाही ते अज्ञानी आहेत. अज्ञानी म्हणजे कशाबद्दल अज्ञानी आहेत? ह्या विषयाशी अज्ञानी आहेत. कदाचित त्यांना व्यवहारामध्ये फार मोठं ज्ञान असेल, खायचं कसं, गाडी घोडे कसे कमवायचे, संसार कसा चालवायचा, हे सगळं ज्ञान त्यांच्याकडे असेल. त्याच्याबद्दल आपण नाही म्हणत आहे, आपण या विषयाविषयी बोलतोय. या विषयाशी जो अज्ञानी आहे म्हणजे दृक दृश्य आणि विवेक या विषयाशी जो अज्ञानी आहे तो इथे येऊ शकत नाही, आला तरी राहणार नाही, कारण त्याला घेणं देणंच नाही त्याची. तुम्ही जरी आलेले असला तरी पुढे यालच याची काही गॅरंटी नाही, यालच अशी काही गॅरंटी नाही, कारण तुम्हाला जर ह्याच्याविषयी अज्ञानच असेल तर. पण आले तर जिज्ञासा म्हणून या, आणि कधीतरी गायब झाले एखाद दिवशी तर ते काही कारणाने म्हणजे ते अडथळे आहेत तुमचे. याचा अर्थ तुम्ही जिज्ञासू नाही असं नाही, तुम्ही जिज्ञासू आहात पण काहीतरी अडथळ्यामुळे येऊ शकले नाही. ते अडथळे कुठल्याही प्रकारचे असू शकतात. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जिज्ञासू नाही असं होत नाही, तुम्ही जिज्ञासूच आहात पण काहीतरी निमित्ताने येता आलं नाही. पण अज्ञानी मनुष्य येऊच शकत नाही, त्याला वेळ असला तरी सुद्धा. वेळ आहे त्याच्याकडे, मस्त चाललेलं आहे, पण तो येत नाही, येणार नाही, कारण त्याला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही म्हणून. आणि तिसरी व्यक्ती जी आहे ती ज्ञानी. ज्या व्यक्तीला दृक म्हणजे काय हे ठामपणे माहित आहे, ज्या व्यक्तीला दृश्य म्हणजे काय ठामपणे माहित आहे, आणि ज्या व्यक्तीला विवेक म्हणजे काय हे ठामपणे माहित आहे, ती व्यक्ती इथे येऊ शकत नाही. दृक दृश्य विवेक हे तिन्ही ज्याला ठामपणे ज्ञात आहे त्याला इथे येण्याचं काही काम नाही. म्हणून पहिले अज्ञानी तो इथे येऊ शकत नाही, आणि तिसरा ज्ञानी तो सुद्धा इथे येऊ शकत नाही. मग असे ज्ञानी जगामध्ये असतील काय? हो, असतात. आता एखादा भ्रमाने तसं मानत असेल की मी ज्ञानी आहे, तो त्याचा प्रॉब्लेम येतो, तो आपला विषय नाही. एखादा भ्रमाने समजत असेल आम्हाला माहिती आहे सगळं, असं समजू शकतात ना की आम्हाला हे सगळं माहित आहे, मग तो येईल का? तो येऊ शकत नाही. आता त्याला ते ज्ञान आहेच असं नाही. मग हा जो व्यक्ती आहे, ही जी व्यक्ती आहे ही कुठल्या वर्गात जाते? ज्ञानी या वर्गात जाते का? मग 3च जर वर्ग केले तर कुठल्या वर्गात जाईल ती स्वतःला ज्ञानी मानते, पण ती काय आहे? अज्ञानी आहे. ती अज्ञानी आहे पण स्वतःला ज्ञानी मानते, हा भ्रम आहे. आणि खरंच जर माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे ना. माझा या ग्रंथाचा अभ्यास सांगण्याचं कारण काय? मी कशाला सांगतो हा ग्रंथ? तुम्हाला सगळ्यांना ज्ञान व्हावं म्हणून का तुम्हाला अज्ञानी ठेवावं म्हणून? मी जर या व्यासपीठावर बसून काहीतरी सांगतो तर तुम्हाला अज्ञानी ठेवायचंय का तुम्हाला ज्ञानी करायचंय? मग तुम्ही ज्ञानी व्हावा असा उद्देश आहे. म्हणजे महाराजांचा उद्देश काय असावा? आद्य शंकराचार्यांनी हा ग्रंथ लिहून ठेवला कशासाठी? लोक अज्ञानी राहावे म्हणून का ज्ञानी व्हावेत म्हणून? लोकांनी ज्ञानी व्हावं म्हणून. पण त्यासाठी ते पहिल्यांदा जिज्ञासू या वर्गात आले पाहिजे. तुम्ही जिज्ञासू आहात काय? तर तुमच्यासाठी हा ग्रंथ. म्हणून हा ग्रंथ कोणासाठी आहे? जिज्ञासू व्यक्तींसाठी आहे. परंतु ज्ञानी आणि अज्ञानी या व्यक्तींसाठी हा ग्रंथ अजिबात नाही. आता विवेक चूडामणी या ग्रंथामध्ये आद्य शंकराचार्यांनी या तिघांचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे अज्ञानी मनुष्य म्हणजे काय, ज्ञानी मनुष्य म्हणजे काय, आणि जिज्ञासू व्यक्ती म्हणजे काय, ह्या तिघांचं वर्णन आहे. त्याच्यात आपण बसलो, आपण कुठल्या वर्गात बसतो ते शोधायचं. तो जो श्लोक आहे तो असा आहे: देहोहम इत्येव जडस्य बुद्धी देहच जीवे विदुषस्त्वम हम दिही विवेक विज्ञानवतो महात्मनो ब्रह्माहम इत्येव मतीही सदात्मनी. आता हा संस्कृत विषय आहे, त्यामुळे काय म्हटलं मलाही कळलं नाही, आणि काय ऐकलं हे तुम्हाला माहित नाही, कारण आपण दोघंही संस्कृत विषयी अनभिज्ञ. असो, आपला काही संस्कृत हा विषय महत्वाचा नाही, त्याच्यामध्ये जे गर्भित अर्थ आहे तो महत्वाचा आहे. ह्या शब्दाची आपण फोड करू, विचार करू यावर की आपण ह्यातलं नक्की कुठे बसतो. पहिल्या श्लोकाच्या पहिल्या चरणामध्ये देहोहम इत्येव
जडस्य बुद्धी. देहोहम, देहो अहम, देहो अहम. मी कोण आहे? देह आहे. देहो अहम. मी कोण आहे? अहम म्हणजे मी, देह, मी देह आहे. देहोहम इत्येव जडस्य बुद्धी. जो देहालाच मी मानतो त्याची बुद्धी जड असते. तो जड बुद्धीचा आहे, म्हणजे त्यालाच अज्ञानी असं म्हणतात. अज्ञानी म्हणजे काय? ज्याची बुद्धी जड आहे. आता तुमची बुद्धी जड आहे का नाही हे कसं ठरेल? तुम्ही देहाला मी म्हटले तर झाले. एखाद्याची बुद्धी जड आहे का नाही, एखादा फार मोठा शास्त्रज्ञ आहे, त्याला माहित आहे की सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधलं अंतर किती आहे. एखाद्याला माहित आहे या आकाशगंगेचं डायमीटर किती आहे. एखाद्याला माहित आहे की उद्या काय होणार आहे. एखाद्याला माहित आहे की पाकशास्त्र कसं करायचं. एखाद्याला माहित आहे की कलाकुसर, डिझाईन या क्षेत्रामध्ये एखादा फारच प्रवीण आहे, पण तो देहाला मी म्हणतो. मग तो कुठल्या वर्गात आहे? जडस्य बुद्धी. म्हणून व्यवहारामध्ये तुम्ही आमचा हा मुलगा म्हणजे फार शिकला हो. किती शिकला? इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, फार बुद्धिवान आहे. कुठला बुद्धिवान आहे? जडस्य बुद्धी. कोण आहे तो? एखादा अत्यंत हुशार आणि फार टॉप लेवलला मोठा साहेब झाला, पण देहाला मी म्हणतो. आद्य शंकराचार्यांच्या हिशोबाने तो कोण आहे? जडस्य बुद्धी. कारण त्याला अक्कल कुठली आली? पैसे कसे कमवायचे, व्यवहारामध्ये मान कसा कमवायचा, कारण त्याने ओळखून ठेवलंय. आपल्याला इथे माहिती आहे की पैसे असले की मान मिळतो, म्हणून आपण पैशासाठी धावपळ करतो. नाही तर पैशासाठी धावपळ करण्याचं कारण काय? रात्रंदिवस जे काबाड कष्ट करायचं, शरीराला ताणायचं, याचं कारण काय? कारण आपल्याला माहित आहे समाजात जर आपल्याला मान पाहिजे तर आपल्याकडे पैसे पाहिजेत. नाही तर किती पैसे पाहिजेत आपल्याला तसे. मान आपल्याला मिळावा ह्या मूळ कारणासाठी पैशाच्या पाठीमागे जातो. आणि पोट भरण्याचं तर काय ते सहज मिळतंच आपल्याला. तर जडस्य बुद्धी म्हणजेच अज्ञानी, जो देहाला मी समजतो. तुम्ही म्हणाला आता आम्ही समजत नाही, आम्ही अख्खा पंचीकरण ग्रंथ ऐकलाय, आम्ही देहाला मी म्हणत नाही. तुम्ही म्हणत नाही म्हणजे तुमची बुद्धी काय म्हणते? तुम्ही नसाल म्हणत, बुद्धी काय म्हणते? रात्रंदिवस देहाला मी समजल्याशिवाय देहाच्या सुखामध्ये मजा म्हणाल काय? रममाण होईल काय? देहामध्ये रममाण होतो, या देहाला महत्व देतो म्हटल्यानंतर त्याची जडस्य बुद्धी नाही काय? त्याने हे ग्रंथ ऐकून किती बडबड करू द्या, वाचाळपणा किती करू द्या, मग तुम्ही असो किंवा मी असो, आपल्याला असा बोध आहे देह जावो अथवा राहो, ह्याला म्हणतात जडस्य बुद्धी निघाली. पण ज्याला देहाची चिंता आहे ह्याचं कसं व्हायचं? ज्याला देहाची काळजी आहे, फारच एकदम आयसीयू मध्ये टाकायची वेळ आली तर ठीक आहे ना, पण साधी सर्दी झाली, साधं डोकं दुखतंय आणि हा आलाच नाही, गायब. ह्याला काय म्हणतात? जडस्य बुद्धी. देहाला मी म्हणणं, देहाला मी म्हणणं हे शाब्दिक नाहीये. आचरणात काय आहे? तुम्ही देहाला मी म्हणता का नाही म्हणता हे तुमच्या आचरणातून लक्षात येतं, तुमच्या बोलण्यातून नाही. माझ्या बोलण्यातून तुम्ही पाहू नका की माझी जडस्य बुद्धी आहे का नाही, माझ्या आचरणात काय. म्हणून आचरणावरून ठरतं त्याची जडस्य बुद्धी आहे की नाही. एखादा वेदांत ऐकतो आणि रात्रंदिवस त्याला पैसे कसे कमवायचे ह्याची काळजी, घरदार बायका पोरांची काळजी, नातेवाईकांची काळजी, वेगवेगळ्या कार्यक्रमांची काळजी, कशाची काळजी याचं थांगपत्ताच नाही. हे सगळे जडस्य बुद्धीमधले आहेत. आणि तुम्ही ते जर असेल तर तुम्ही इथे येण्याच्या लायकीचे नाहीत, म्हणजे अधिकारी नाहीत तुम्ही या ग्रंथाचे. हा ग्रंथ आपण सुरुवात केलेला नाही. आधी आपण अधिकाराचा विचार करतोय, मग पुढच्या शुक्रवारी यायचं का नाही ते तुम्ही ठरवून या, आहे की नाही. तुम्ही जर जडस्य बुद्धी असले तर इथे येऊ नका. एक व्यक्ती असले चालते, पण जडस्य बुद्धी नको. देह आणि त्यांचे धर्म यांच्यामध्ये रममाण जो होतो तो जडस्य बुद्धी आहे. देहो हम इत्येव जडस्य बुद्धी. देह काय आहे? मी आहे. देहालाच मी समजतो आणि पंचीकरण अभ्यास ग्रंथाचा अभ्यास पूर्ण केलाय, सांगतेचं जेवणही हाणलंय. आणि देहस्य नाही जडस्य बुद्धी. देहोहम इत्येव जडस्य बुद्धी. देहाला मी समजतो आणि पंचीकरण ग्रंथाचा अभ्यास झाला, उपयोग काय? बरं रममाण होतं त्याच्यामध्ये. त्याच्या सगळ्यात मोठी गोष्ट काय? त्याच्यामध्ये रममाण होतो, ही फार महत्वाची गोष्ट आहे, नाही का. रममाण होतो ही त्याच्यामधली फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही जिज्ञासू असायला पाहिजे का जडस्य बुद्धी म्हणजे अज्ञानी असायला पाहिजे? आता जिज्ञासू या शब्दाचा अभ्यास आपण त्यांच्या श्लोकावरून करूया. आद्य शंकराचार्यांचा श्लोक असल्यामुळे आणि हा ग्रंथ आद्य शंकराचार्यांचाच आहे असा आपल्याला अंदाज असल्यामुळे त्यांच्या श्लोकामध्ये फक्त वेगळ्या विवेक चुडामणी या ग्रंथावरून आपण विचार करतो आहोत. दुसऱ्या चरणामध्ये
देहेच जीवे विदुषस्त्वम हम दिही. आता हा जरा अवघड शब्द आहे. देहेच जीवे, देहाच्या आतमध्ये एक जीव नावाचा प्रकार आहे. काय? देह हा एक प्रकार झाला आणि देहाच्या आतमध्ये जीव नावाचा एक प्रकार झाला. म्हणजे पहिल्या चरणामध्ये जो देह हा शब्द आपण पाहिलाय तो स्थूल देह आणि सूक्ष्म देह अशा रीतीने आपण घ्यावा. आणि दुसऱ्या चरणामध्ये जो जीव शब्द आलाय तो कारण शरीर अर्थाने घ्यावा. म्हणजे जीव, पहिल्या व्यक्तीचं जे वर्णन आहे ते काय आहे की ज्याची बुद्धी देहात आहे, जो देहाला मी समजतो, ज्याला देहाविषयी मीचा ठाम निश्चय त्याच्या आचरणामध्ये आहे, तो जडस्य बुद्धीचा आहे, म्हणजे तो अज्ञानी आहे. आता दुसऱ्या चरणामध्ये काय आहे, दुसऱ्या ओळीमध्ये काय लिहिलंय की देहेचे जीवे, देहाच्या आतमध्ये एक जीव आहे. आता हा जो जीव आहे ह्या जीवाविषयी विदुष म्हणजे शहाणा, विदुष म्हणजे शहाणा, विद्वान, शास्त्रज्ञ, असे विदुष या शब्दाला अनेक अर्थ आहेत. विदुषस त्वम हम दिही. तम अहम म्हणजे मी तो आहे. जीवाला जो मी समजतो, काय? देहाला मी समजणारा एक वर्ग आणि जीवाला मी समजणारा एक वर्ग. जो जीवाला मी समजतो तो विद्वान आहे. तो काय? विद्वान आहे, तो शहाणा आहे. जीवाला मी समजावं का देहाला मी समजावं? कशाला आपण मी समजलं पाहिजे? आपण जर शहाणे झालो तर जीवाला मी समजू आणि शहाणे नाही झालो तर आपण देहाला मी समजू. म्हणून जोपर्यंत आचरण आपलं देहाला मी समजून आहे तोपर्यंत आपण जडस्य बुद्धी म्हणजे अज्ञानी या वर्गात राहतो. आणि जेव्हा आपण वेगळ्या रीतीने प्रयत्न करून, कुठल्याही रीतीने प्रयत्न करून जीव मी आहे इथपर्यंत येतो. कोण? जीव मी आहे. कोण मी आहे? जीव मी आहे. म्हणजे जीवावर ज्याची अहम बुद्धी असते. आता जीव तो आहे पण ब्रह्म तो आहे का? तो स्वतःला ब्रह्म समजतो का? नाही, तो स्वतःला जीव समजतो. तो स्वतःला देह समजत नाही, तो स्वतःला जीव समजत नाही. नाही, तो स्वतःला ब्रह्म समजत नाही. तो स्वतःला देह समजत नाही, तो स्वतःला ब्रह्म समजत नाही, तो स्वतःला जीव समजतो. त्याला म्हणायचं जिज्ञासू. तो कोण आहे? जिज्ञासू. म्हणजे जीवभाव ज्याचा आहे, ज्याला स्वतःबद्दल जीव या वर्गात बसण्याची इच्छा आहे, तो जीव या वर्गावर जातोच. कारण मी जीव आहे हे कळणं फार अवघड. तिसरा वर्ग हा झाला दुसरा वर्ग. तिसरा वर्ग विवेक विज्ञान. विवेक विज्ञानवतो म्हणजे विवेक आणि विवेकाचं विज्ञान केल्याने, करून. विवेक विज्ञानवतो महात्मनो. हा कोण आहे? महात्मा आहे. त्याला महात्मा असे म्हणतात. ज्याने विवेक केला, नुसतं विवेक केला नाही, त्याचं विज्ञान केलं. विज्ञान केलं म्हणजे आचरणात आणलं. या ठिकाणी विज्ञानवतो म्हणजे आचरणात आणणे, विवेकाचं आचरण केलं. विवेक विज्ञानवतो महात्मनो. असा महात्मा. ब्रह्माहम, मी कोण आहे? तो काय म्हणतो? ब्रह्माहम, मी ब्रह्म आहे. तो स्वतःला ब्रह्म समजतो. पण त्याला कंडिशन काय? आधी विवेक विज्ञानवतो. आता विवेक विज्ञानवतो म्हटलेलं आहे आणि या ग्रंथामध्ये विवेक शब्द आहे. म्हणजे या ग्रंथाचा अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय ब्रह्माहम असं म्हणता येईल का? विवेक विज्ञानवतो असं झालं पाहिजे. म्हणजे विवेक झाल्याशिवाय कधीही अहम ब्रह्म असं म्हणताच येत नाही. आणि जरी म्हटलं तरी ते शाब्दिक राहत. कारण या ग्रंथाच्या शेवटी देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मेनी असे शब्द आहेत. म्हणजे देहाभिमान गेला पाहिजे, म्हणजे जडस्य बुद्धी गेली पाहिजे. आणि विज्ञाते परमात्मेनी म्हणजे हे तिसरं पद, तिसरा अधिकार. म्हणजे विज्ञान कशाचं? विवेक विज्ञानवतो. परमात्म्याचं विज्ञान. विज्ञान कोणाचं करायचं? परमात्म्याचं. हे जेव्हा होईल विवेकाने, तेव्हा ती जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये ती व्यक्ती अहम ब्रह्म अशी म्हणते. म्हणून ब्रह्माहम इत्येव मतीही सदात्मनी. त्याची बुद्धी, मती म्हणजे बुद्धी, सदैव त्याची बुद्धी तशी असते. एक क्षणापुरती नाही. एक क्षणापुरता तो म्हणत नाही अहम ब्रह्मास्मी, किंवा कुठला तरी श्लोक म्हणायचा आणि त्याच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी असलं म्हणजे तेवढ्या पुरतं म्हटलं म्हणजे अहम ब्रह्मास्मी होत नाही. म्हणजे ब्राह्मणाने म्हणून नाही तर क्षत्रियाने म्हणून. नुसतं अहम ब्रह्मास्मी म्हटलं म्हणजे तो अहम ब्रह्मास्मी झाला नाही. विवेक विज्ञानवतो असं झालं पाहिजे. तर मग तो या तिसऱ्या वर्गात म्हणजे ज्ञानी या वर्गात येतो. अशा रीतीने या विवेक चूडामणीमधील श्लोकाच्या आधारे आपण 3 वर्गांचा अभ्यास केला. तिसरा, ज्याला अहम ब्रह्म असं लक्षात येतं, तो कशाला चिंतन ऐकतोय? तो कशाला ग्रंथांचा अभ्यास करेल?
त्याला गरज राहिली नाही. गरज राहिली नाही म्हणजे तो त्याच्या पलीकडे गेला. एकदा नावेतून पैल तीराला पोचला तर पैल तीराला गेल्यानंतर जो पैल तीरी रमला तो पुन्हा नावेत बसून माघारी कशाला फिरेल? त्या नदीमध्ये इकडे तिकडे फेऱ्या का मारत बसेल पैल तीराला गेल्यावर? तसं एकदा तो अहम ब्रह्म या अवस्थेला गेला की मग त्याला ह्या ग्रंथाचा अधिकार नाही, तो अधिकारी नाहीये. का? त्याचं काम संपलेलं आहे म्हणून. म्हणून अज्ञानी जडस्य बुद्धी या ग्रंथाचा अधिकारी नाही. अहम ब्रह्म असं समजणारा महात्मा हा सुद्धा या ग्रंथाचा अधिकारी नाही. उरला मधला म्हणजे जो स्वतःला जीव समजतो. तुम्ही जर स्वतःला जीव साक्षात समजत असाल तर तुमच्यासाठी हा ग्रंथ आहे. म्हणून तुम्ही पहिल्यांदा जीव म्हणून या. जीव घेऊन या म्हणण्यापेक्षा आता तुम्ही जीव आहात हे समजून या. आणि श्री ज्ञानदेव महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्याला गरज कशाची आहे? जीवाची गरज आहे. जीव घेतली या उणे चालो नेदिसी साजणे. फक्त जीव पाहिजे, जीवाशिवाय काम. म्हणून जिज्ञासू म्हणजे कोण? जो स्वतःला जीव समजतो तो जिज्ञासू. आता तो जिज्ञासू का? कारण जेव्हा तुम्ही स्वतःला जीव समजाल तेव्हा काय अडचण येते बघा. जेव्हा तुम्ही स्वतःला जीव समजाल तेव्हा अशी अडचण येते की तुम्ही ब्रह्म आहात का राम देशपांडे आहात असा प्रश्न पडतो. जोपर्यंत तुम्ही स्वतःला राम देशपांडे समजता तोपर्यंत कुठलाच प्रश्न नाहीये. पण जेव्हा तुम्ही जीव समजाल स्वतःला तेव्हा प्रश्न येतो की मी ब्रह्म आहे का राम देशपांडे? ह्याला म्हणतात जिज्ञासा. स्वतःला जीव समजल्याशिवाय कधीही हा प्रश्न येतच नाही. तुम्हाला जर हा प्रश्न असेल तर तो कदाचित फक्त ऐकून असेल. तुम्ही स्वतःला जीव समजा मग तुम्हाला असा प्रश्न मिळाला मी जीव आहे काय? मग मी राम देशपांडे नाही का? कारण जीव तर या शरीरात आला आणि या शरीरातून जाणार आहे. जीव या शरीरात आलाय आणि या शरीरातून जाणार आहे. मग जर मी जीव आहे तर मग राम देशपांडे मी नाहीये का? ही झाली जिज्ञासा. मग राम देशपांडे कोण आहे? राम देशपांडे कोण आहे नक्की? हा बाह्य प्रपंच दिसतो तो माझा वाटत होता, पण जेव्हा मी जातो या शरीरामधून तेव्हा हा माझा का राहत नाही? मग म्हणजे इथे जिज्ञासा आहे. जेव्हा केव्हा तुम्ही स्वतःला जीव समजाल तेव्हा ही जिज्ञासा जागृत होते, तोपर्यंत होत. आणि जीव मुळात चैतन्याचं प्रतिबिंब असल्यामुळे मग मी ब्रह्म तर नाही ना असा प्रश्न तयार होतो. कारण जीवाला सगळ्यात प्रिय काय? जीवच आहे. जीवाला सगळ्यात प्रिय काय? जीव. सगळ्यात सुखकारक गोष्ट आपल्याकडे काय? आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय काय वाटतं? सगळ्यात जास्त आपल्याला प्रिय काय? जीव प्रिय आहे. आणि सगळ्यात प्रिय परम प्रेमास्पद जी वस्तू असते तिला ब्रह्म असे म्हणतात. सर्वात प्रिय परम प्रेमास्पद वस्तू जी आहे तिला ब्रह्म असे म्हणतात. आणि ज्या अर्थी मला सगळ्यात जास्त प्रिय जीव आहे त्या अर्थी जीव हा ब्रह्म तर नाही ना असा प्रश्न येतो. म्हणून तिथे जिज्ञासा आहे. जिज्ञासा का जीवाच्या ठिकाणी? कारण शास्त्रामध्ये परमप्रेमास्पद वस्तू ब्रह्म आहे असं म्हटलंय. आणि आपल्याला सगळ्यात परमप्रेमास्पद काय? आपण सगळं देऊ काय देत नाही. आपल्या सगळ्यात प्रिय वस्तू काय? एक आपण शरीर म्हणू, घ्या महाराज शरीर तुम्हाला घेऊन टाका, पैसे घेऊन टाका, आमची शेतीवाडी घ्या, काय घ्यायचं ते घ्या, पण जीव नाही. कारण जीव आपल्याला प्रिय आहे. जीव सोडून सगळे देतो. याचाच अर्थ जीव हा प्रेमास्पद परमच प्रेमास्पद आपल्यासाठी आहे. आणि शास्त्र म्हणतं, सद्गुरू म्हणतात की परम प्रेमास्पद वस्तू ब्रह्म आहे. म्हणजे जीवाला काय निर्माण झाली? आता जिज्ञासा निर्माण झाली की जीव ब्रह्म तर नाही ना. म्हणून जीव हा या ग्रंथाचा अधिकारी आहे. आणि हा असा उहापोह करणे, जीव आणि ब्रह्म, जीव आणि बाह्य सर्व पदार्थ या सर्वांचा विचार करत राहणे, यांचा सगळ्यांचा अभ्यास करणे या ग्रंथामध्ये आहे. म्हणून फक्त जिज्ञासू व्यक्तीच या ग्रंथाचा अधिकारी आहे, बाकी कोणी नाही. म्हणजे बाकीचे दोघे नाही, अज्ञानी पण नाही. आणि तुम्ही जर देहाला मी समजून येत असाल तर तुम्ही आले तरी तुमचा उपयोग नाहीये, हे लक्षात ठेवायचं. फक्त तुम्ही आयुष्यभर जरी ग्रंथ ऐकले तरी तुमचा उपयोग नाही, हे पक्क लक्षात ठेवायचं. ह्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. त्यामुळे जिज्ञासू हा काय व्हा? जिज्ञासू हा संसारात रममाण होऊन अज्ञानी जडस्य बुद्धी ठेवून राहू नका. कणगोतामध्ये नको तिथे रममाण होऊ नका. त्याच्यामुळे तुमचं अज्ञान प्रगट होत आहे. ते अज्ञान घालवून प्रयत्नाने तुम्हाला जे करायचं ते करा, काय करता येईल ते करा, पण ते अज्ञान घालवा आणि जिज्ञासू या पदावर या. म्हणजे तुम्हाला हा ग्रंथ ऐकता येईल. खऱ्या रीतीने तुम्ही तेव्हाच हा ग्रंथ ऐकू शकता. तिथपर्यंत तुम्ही हा ग्रंथ ऐकलेलाच नाही, जरी ऐकला तरी.
जो जडस्य बुद्धी व्यक्ती असते ती काय विचार करते? ती विचार करते की तुम्ही म्हणताय की महाराजांनी हा ग्रंथ सुरू केलाय किंवा हा काहीतरी अभ्यास सुरू आहे असं तुम्ही म्हणता, आम्हाला याचा काय उपयोग आहे? तुमच्या ग्रंथाचा अभ्यास ठीक आहे, तुम्ही काय दृग्दृश्य का अभ्यास करताय का पंचीकरण करताय का कुठला ग्रंथ करताय, या ग्रंथाचा आम्हाला उपयोग काय? तुम्ही सांगून बघा. तुम्हाला जे अत्यंत जीवलग लोक आहेत ना त्यांच्याकडे जायचं, त्यांना सांगायचं दर शुक्रवारी आमच्या दारात आले पाहिजे. कशाला? महाराज येतात, चिंतन सांगतात, तुम्ही पण ऐका. फार तुम्ही आग्रह केला तर लाजगाज एकदा येतील, ते पुढच्या वेळेस येणारच नाही. तुम्ही जर गेले तर म्हणतील आम्हाला त्याचा उपयोग काय? काय आमचं पोट भरतं त्यांनी? का आमची संपत्ती वाढते? का जनमानसामध्ये आमचं नातं होतं टिकून राहतंय? काय होतंय काय त्यांनी? जे जे आमचे उद्देश आहेत ह्याच्यातलं काय साध्य होतंय याने सांगा पहिलं. असे म्हणतील का नाही? नाही म्हणायचे. त्याच्यावेळी तुम्ही दुसरा काहीतरी एखादा कार्यक्रम घरात ठेवा, बर्थडे. तुम्ही सांगितलं नाही ना, तुम्हाला फोन करून विचारतील बोलवलं नाही तू, एवढा मोठा कार्यक्रम केला आम्हाला बोलवलं नाही. आणि दर शुक्रवारी इकडे कार्यक्रम सुरू होते तेव्हा तुला काय दिसत नाही, तेव्हा बोलून येत नाही. आणि बर्थडेला मात्र नाही बोलवलं तर फोन करून विचारतात. किंवा कुठलाही जेणेकरून संसार मजेत चालेल असला कुठलाही कार्यक्रम तुम्ही ऑर्गनाईज करा, तुम्हालाही मजा वाटेल, तुम्हालाही मजा वाटेल आणि त्यांनाही मजा वाटेल. आणि महाराजाचा कार्यक्रम असले की टेन्शन येतं, आता शुक्रवार जवळ आला, आता काय करायचं? महाराज जर अचानक आले तर करणार काय? म्हणजे माहिती आहे शुक्रवार येणार, पण तरी भीती तयार होते लोकांमध्ये. म्हणजे महाराजांविषयी भीती नसावी, सहजता असावी. आणि गणगोताविषयी भीती असावी, तर गणगोताविषयी सहजता आहे आणि महाराजांविषयी भीती आहे. काय म्हणतील महाराज? का अशी का भीती तयार झाली? त्याला कारण आपलं आचरण आहे. आपली जडस्य बुद्धी आपण कायम टिकवून ठेवतोय. या लोकांना जर सांगितलं तर तुम्हाला ते म्हणणार पहिल्यांदा की आमचा ह्याच्यातून काय फायदा होतो. तुम्ही एक काम करा, तुम्ही असं सांगा, आता इथून पुढे तुम्ही कोणालाच परमार्थाच्या गोष्टी सांगू नका, म्हणजे हा विषय सांगू नका. तुमचे नातेवाईक, तुमचे जवळचे जे कोणी असतील त्यांना काय करा, त्यांना फक्त सांगायचं तुम्ही महाराजांचे दर्शन तर घ्या, बघा तुमच्या व्यवहारातले सगळे अडचणी फटकन दूर होतात. एकदा प्रात्यक्षिक तर करून बघा. काय करायचं? समजा तर इथे बसलेले समजा 50 लोक आहेत, तर 50 लोकांनी प्रत्येकाने 5-5 लोकांना सांगितलं तर किती झाले? 250 लोक झाले. 250 लोक समजा माझ्याकडे आले, काय व्यवहारातली कुठलीही अडचण दूर होती असं फक्त सांगायचं. ते माझ्याकडे आलं तर मी काहीच करणार, काय करणार नाही. म्हणजे दर्शन घेतलं की मी फक्त डोक्यावर हात ठेवेन. ठेवत नाही मी कोणाच्या डोक्यावर हात, पण समजा ठेवणार असं धरा. आता समजा जर 250 पैकी 150 लोकांची कामं झाली, किती? 150 लोकांची, तर हे 150 लोक किती लोकांना सांगतील? आता कर्मधर्म स्वयंकाने झाले त्यांचं, ते 150 अजून 150ला सांगतील. नाही ते प्रत्येक जण 150 अजून उलट 5 नाही 10 लोकांना सांगतील. 150 गुणिले 10 किती झाले? 1500 लोक झाले. पुन्हा 1500 मधले 1000 आले, 1000चं काम झालं. 1000 गुणिले पुन्हा 10, काही महिन्यानंतर तुम्हाला दिसणारच नाही. तुम्हाला मला शोधावं लागेल, माझ्यापर्यंत येण्यासाठी वाट शोध काढावी लागेल की महाराज कुठे गेले पाय धरण्यासाठी. का? तुम्ही करून ते बघा प्रयोग एकदा, फक्त सांगायचं तुमच्या व्यवहारातले सगळे अडचणी दूर होतात. चिंतन ऐकायला येऊ द्यायचं नाही त्यांना, का चिंतन ऐकले ते म्हणतील गडबड झाली. चिंतन आहे फक्त दर्शनाला, फक्त दर्शनाचा कार्यक्रम महाराजांकडे. आणि दिवस ठरवून घेऊ आपण, गुरुवार वगैरे किंवा सोमवारी खाली आहे आपला, सोमवारी ठरवून घेऊ. सोमवारीला आळंदीमध्ये आश्रमामध्ये दर्शनाचा कार्यक्रम. महाराजांच्या कुठल्या व्यावहारिक शंका असतील तर महाराज दूर करतात. कशा दूर करतात? आला, विचारली शंका, तथास्तु, जा पुढे. शंका विचारली, शुभम भवती, जा पुढे. काय नाही, त्याला काय कळतंय? त्याला काही कळत नाही. महाराजांनी आशीर्वाद दिला, तथास्तु. महाराजांनी म्हटलं शुभम भवती, म्हणजे तुझं शुभ होऊ दे. महाराजांनी आशीर्वाद दिला. मध्ये एखादा काही जास्तच मागला तर कोणीतरी केळी सफरचंद आणल्याचं त्याच्यातलं एक हे घे, चल फळ, जा तुझं काम झालं. तर महाराजाकडे कमी नाही ना. उरले ह्या 250 लोकांपैकी 10 लोक तर सफरचंद किंवा केळी असं काहीतरी घेऊन येतीलच ना, त्याच्यातलंच काढायचं नाही, एक द्यायचंय आपल्याला. काय महाराजाला काय अडचण आहे? काय स्वतः कमवायला गेलाय कुठं? अशी जडस्य बुद्धी आहे. फायदा बघतात, काय व्यवहारात काय फायदा होईल काय. अरे व्यावहारिक फायद्यापेक्षा पारमार्थिक फायदा महत्वाचा असतो, हे त्यांना कळत नाही. आणि त्यांच्यामध्ये आपल्याला मजा वाटते, म्हणजे आपण कोणाच्या वर्गात आहोत. एक मनुष्य रोजच एखाद्या जुगार खेळणाऱ्या माणसासोबत राहतो, रोजच त्याच्यासोबत राहतो, दिवस राहतो त्याच्यासोबतच दिसतो. त्याला आपण म्हटलं अरे असं नको करू, त्याच्यासोबत नको राहू, तर मी काय जुगार खेळतो काय?
आता जर तू जुगार खेळत नाहीस आणि त्याच्यासोबत 24 तास दिसतो, याचा अर्थ काय? कोणी सांगायची गरजच नाही ना तू खेळतो का नाहीस, तू खेळतोच आहेस जुगार. कारण जी व्यक्ती जुगार खेळते त्या व्यक्तीसोबत दुसरी व्यक्ती राहू शकत नाही. एखादा व्यक्ती दर आठवड्याला किंवा दर 15 दिवसाला दर एकादशीला आळंदीला दर्शनाला समाधीला जातो, समाधीचं दर्शन घ्यायला जातो. आता एखादी व्यक्ती दर 15 दिवसाला त्याच्यासोबत जर आळंदीमध्ये जात असेल आणि त्याला विचारलं काय रे दर एकादशीला ज्ञानदेवाच्या समाधीचं दर्शन घ्यायला जातो का, तर नाही नाही अजिबात समाधीचं दर्शन घेत नाही मी, असं म्हणेल जर आपण ऐकू का? दर एकादशीला जाताना तर दिसतो, याचा अर्थ दर्शन घेतल्याशिवाय का? म्हणजे एखाद्या व्यक्तीसोबत दुसरी व्यक्ती राहते तेव्हा त्या दोघांची समान लक्षणं असतात, समान कृती असते, समान प्रवृत्ती असते त्यांची. मग जडस्य बुद्धीच्या लोकांसोबत आपण राहतो, त्यांच्यामध्ये आपल्याला बरं वाटतं, म्हणजे आपण कुठल्या बुद्धीचे? जिज्ञासू आहे का आपण? आपली जिज्ञासा 1च तास असते, किंवा ज्ञानेश्वरी हातात घेतली की मग जिज्ञासा जागृत होते. बघेल ज्ञानदेवाला वाटलं तर करेल काहीतरी कृपा. आपल्याला काय वाटतं? ज्ञानदेवाला वाटलं काही करावं तर करतील, नाही वाटलं तर नाही करणार. आस्थेची ह्या महापुरी रिघतात ही कोटीवरी, कोट्यावधी लोक चाललेत, त्यांना काय घेणं ते तुम्ही काय करता नाही करत. घरामध्ये जर 15 लेकरं असतील एखाद्या बाईला, आता 15 लेकरातले 10 लेकरं रडायला लागली, ही बाई काय करायची? कोणाकोणाला कडे घ्यायची? त्यातल्या त्यात ती काय करेन? त्यातल्या त्यात काय करेन? सगळ्यात जास्त रडणाऱ्याला घेईल जवळ, बरोबर का नाही? फारच रडतं म्हणून त्याला जवळ घेईल, त्याला गप करेल मग दुसऱ्याला, असं करेल ना. कधी कमी रडतं त्याला जवळ घेईल. तसं ज्ञानदेवाने आपल्याला जवळ करावं, भगवंताने आपल्याला जवळ करावं असं जर वाटत असेल तर ते म्हणतंय काय, हे रमलंय का बायकोमध्ये, नवऱ्यामध्ये रमलंय का? ह्याच्याकडे नंतर बघू. ते म्हणते ना बघणार आपल्याकडे, पण कधी? आपल्याला वेळ मिळाल्यावर ते बघणार. आधी ह्याला वेळ मिळू दे ह्याच्या सगळ्या कार्यक्रमांमधून. हा बायकोत रमलाय, नवऱ्यात रमलाय, मुलाबाळात रमलाय, गणगोतात रमलाय, अजून नको नको कशामध्ये रमलाय, आणि त्याला वाढवण्यामध्ये रमलाय. किती वाढवलं तरी सुद्धा आपल्याला उपयोग काय त्याचा? किती वाढवलं उपयोग काय? अशी बुद्धी तयार होणं फार अवघड आहे. ही कोणाला तयार होते? जो जीवावर येतो त्याला आपोआप तयार होते, त्याला सांगावंच लागत. जो जीवावर येतो त्याला सांगावं लागत नाही, ह्याच्याकडे लक्ष नको देऊ, जीवावर लक्ष दे. जीवावर आधी आलं पाहिजे आणि मग तो या ग्रंथाचा अधिकारी होतो. बाकी लोक व्यावहारिक दृष्टीने पाहत असल्यामुळे जे व्यावहारिक लोक आहेत त्यांच्यासाठी हा ग्रंथ नाही, कारण की ते जडस्य बुद्धीचे आहेत. म्हणून हा वेदांताचा ग्रंथ कोणासाठी आहे? जिज्ञासू व्यक्तीसाठी. म्हणून तुम्ही जेव्हा केव्हा कोणालाही या ग्रंथाविषयी जर माहिती दिली की असा असा आमच्याकडे कार्यक्रम सुरू आहे, त्याला सरळ सांगायचं, बाबा रे हे बघ असं 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 आहे, यायचं तर ये, नसेल यायचं तर नको. आधी माहिती द्या. म्हणजे काय होतं, इथे येऊन मग ती व्यक्ती 1 तास तोंड वाकडं करत नाही, आणि तोंड वाकडं करणारी लोक आली की मग काय खरं नाही. आले तर कसे, त्याला माहिती, पूर्व माहिती पाहिजे की हा वर्ग कशासाठी भरलाय. तो वर्ग कशासाठी हे जर माहित नसेल त्या वर्गात जाऊन उपयोग होत नाही. म्हणून वेदांत हा आपला विषय आहे. या विषयामध्ये व्यावहारिक कुठलाही विषय नाही. तुमच्या व्यावहारिक अडचणी दूर होतील का नाही होतील हा इथे विचारच नाही. नाही तर वेदांताचा ग्रंथ ऐकला आणि माझी सर्दी गेली, असं कधी ऐकलंय तुम्ही? डोकं दुखत होतं, डोकं दुखायचं बंद झालं, असं कधीच होत? कारण ते त्याचं औषध नाहीये. ज्याला जे औषध पाहिजे तेच औषध पाहिजे. आपल्याला कशासाठी हा ग्रंथ अभ्यासायचा आहे, तर आपला जीव भाव नष्ट व्हावा म्हणून हा ग्रंथ ऐकायचा आहे. म्हणून ज्याला जीव भाव नष्ट करावा असं वाटतं अशा जिज्ञासू व्यक्तीसाठी हा ग्रंथ. जेव्हा केव्हा तुम्ही हा विचार करू लागाल तेव्हा तुम्ही या ग्रंथाच्या अधिकारी व्हाल. अर्जुन आणि श्रीकृष्ण हे दोघे एकत्रच राहत होते, एकत्रच राहायचे. जेवण एकत्र, फिरायला एकत्र, त्यांचे सगळे व्यवहार एकत्र होते. आता श्रीकृष्ण म्हणजे ज्ञानी पुरुष, अर्जुन म्हणजे त्यावेळेस अज्ञानी पुरुष. कारण अर्जुनाला घेणं देणं कशाचं आहे? कौरवांना कसं हरवता येईल, कौरवांना कसं संपवता येईल, कारण कौरव त्रासदायक आहेत. मग त्यासाठी धनुर्विद्येमध्ये काय काय मी कमवू, गंधर्वांना कसं हरवता येईल, देवाधिकांना कसं युद्धात हरवता येईल, यासाठी काय काय विद्या मिळावं लागतील. अर्जुनाला ह्याच्याशी घेणं देणं. इंद्रप्रस्थ बनवलं त्यांनी. कुठलं? इंद्रप्रस्थ बनवला.
मग इंद्रप्रस्थ बनवायचंय तर मग ते कसं बनवावं, त्याचं डिझाईन कसं पाहिजे, हे अर्जुनाचीच अक्कल. मग आता कृष्णाचं सहकार्य, कृष्णाने त्याला म्हणाय पाहिजे होतं, अरे बाबा रे कशाला ते इंद्रप्रस्थ वगैरे बनवते, आपली मस्त छोटासा राजवाडा काहीतरी बनव. पण नाही, कृष्ण म्हटला वाह बनव बनव. म्हणजे अर्जुनाने काही करायचं म्हटलं की कृष्ण काय म्हणतो, वाह कर. म्हणून बाबा पण कोणी काय म्हटलं ते म्हणायचे वाह कर. मग हा म्हणायचं बाबांनी सांगितलंय कर मग. पण जेव्हा अर्जुन रणांगणावर धनुष्यबाण टाकून अधोमुखाने रडत बसला, त्याचा जीव पिळवटून निघाला, जीवावर आला, तो रणांगणामध्ये काय झालं, तो जीवावर आला, तेव्हा हीच योग्य वेळ आहे हे भगवान श्रीकृष्णाला कळलं. आणि मग तेव्हा त्यांनी त्याला बोध सांगितलं. म्हणजे तेव्हा त्याची ती जिज्ञासू अवस्था आहे. एखाद्या दाम्पत्याला जर मुलं बाळ असतील, सगळा संसार नीट चाललेला असेल, तो कशाला हे ग्रंथाचा अभ्यास करतो, केला तरी आपला सगळं बायका पोरं हे सगळं सांभाळून करीन, म्हणजे टाइमपास म्हणून करीन. पण एक काम होऊ द्या, कमवतं पोरग समजा मेलं, आता काय होईल त्या बायकोचं आणि त्या नवऱ्याचं? कमवतं पोरगच गेलं, खालाच झालं, एकटंच पोरग एकुलते. आता काय होईल? आता कोणीच आधार नाही दुसरे, आता काय होईल बरं? नातेवाईक असले तरी त्यांना काय रस राहणार, काय राहिलं म्हणते आपलं, संपलं आयुष्य. म्हणजे पोटचं पोरग जर मेलं म्हातारपणामध्ये एखाद्या दाम्पत्याचं, तर ते म्हणतील आपलं आता काही राहिलं नाही आपल्या आयुष्यात. म्हणजे ते कुठे आले आता, ते जीवावर आले. म्हणून मग जगायचं म्हणून जग. पण अशा व्यक्तीला जर कृपेने शास्त्र आणि सद्गुरूचा संग लागला तर ह्या व्यक्ती जिज्ञासू या वर्गात जातो. म्हणून जे रमलेले आहेत त्यांच्यावर अशी आपत्ती कोसळून ते जिज्ञासू हवेत का, त्यांनी विवेक करून जिज्ञासू हवं, हा त्याच्या हातात. कारण प्रत्येकावर ही आपत्ती कोसळेल असं नाहीये. तुमची सगळी संपत्ती डुबली असं होईलच अशी गॅरंटी नाही. का तुम्ही इतके परफेक्ट कामं करून ठेवता की तुमची सगळी संपत्ती तुमच्या मुलाबाळांना नीट कशी मिळेल ह्याची पण तुमची काळजी करा. म्हटलं तर तुमची संपत्ती डुबण्याचा प्रश्न येतोच कुठे. म्हणून तुम्हाला दुसरा विचार काय करावा लागेल. कारण प्रत्येकाचं पोरग मरेलच असं नाही, प्रत्येकावर मोठी आपत्ती कोसळून तो जीवावर येईलच असं नाही, प्रत्येकाला मुलाने लाथा घालतीलच असं नाही. कारण एखाद्या मुलाने लाथ घातली आईबापाला, लाथ म्हणजे शब्दशः लाथ नाही, वेगवेगळ्या प्रकाराने लाथ घातली. कारण मुलं बाळ कशी वेगवेगळ्या प्रकारे लाथ घालतात हे बापाला कळावं लागतं आणि तर शहाणा व्हावं लागतं. पण सगळ्यांचं असं होईलच असं नाही. पण ह्या सुद्धा प्रक्रियेमध्ये त्या व्यक्तीला विवेक करणं गरजेचं आहे. काय करावं लागेल? विवेक. विवेक म्हणजे सारासार विचार, योग्य आहे का नाही, अयोग्य आहे का, असा विचार त्याने करत राहिला पाहिजे. जेव्हा तो विवेक करू शकेल, म्हणजे असा विचार करू शकेल, तेव्हा तो या ग्रंथाचा अधिकारी होण्याची शक्यता आहे. म्हणजे विवेकाने, आता मूळ विवेक जो आहे तो दृग्दृश्य विवेक आहे, पण सुरुवातीला जो विवेक आहे अधिकाऱ्यासाठी तो तर सामान्य विवेक आहे. कारण विवेक हा शब्द ज्याच्या मागे काय लिहिलं हे महत्वाचं असतं. सुरुवातीला विवेक काय करावा लागतो, काय चांगलं आहे काय वाईट आहे हा विवेक असतो. असं करत 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 शेवटी दृग्दृश्य विवेक आहे. दृग्दृश्य विवेक हा जगातला सगळ्यात शेवटचा विवेक आहे. सामान्य माणसं म्हणतात तुला हे कळत नाही का, असं करू नये, ह्याला म्हणतात विवेक. हे असं करावं, हे असं करू नये, ह्याला म्हणायचं विवेक. त्याच्यातलं चांगलं जे आहे त्याचा अवलंब करणे आणि वाईट जे आहे ते सोडून देणे, याला म्हणतात वैराग्य. उदाहरणार्थ काट्यावर पाय ठेवला तर काटा पायात घुसतो, याला म्हणतात विवेक. आणि तरी काट्यावर पाय ठेवतो, ह्याला म्हणतात वैराग्य. त्याला वैराग्य कसे म्हणतील? मग काट्यावर पाय ठेवू नये. बरं, एखाद्याला कळतं निखाऱ्यावर जर पाय ठेवला तर भासतो, पण तू तरी सुद्धा निखाऱ्यावर पाय ठेवतो, मग त्याच्याकडे वैराग्य नाही, त्याला विवेक आहे पण निखाऱ्यावर पाय ठेवतो. लहान मुलाला कळतच नाही हा निखारा आहे का काय. लहान मूल निखाऱ्यावर डायरेक्ट जाऊ शकतं, कारण त्याच्याकडे काय नाही, विवेक नाही. लहान मूल जर निखाऱ्यावर जाऊन उभं राहील, त्याचा विवेक नसल्यामुळे त्याची अवस्था. आणि एखाद्याला विवेक असताना सुद्धा जर तो निखाऱ्यावर जाऊन उभं राहील तर तो अज्ञानी या वर्गातला आहे, तो जडस्य बुद्धी आहे. लहान मूल तर आहेच जडस्य बुद्धी, पण हा सुद्धा विवेक होऊन सुद्धा जडस्य बुद्धी या कॅटेगरीत गेला. विवेक झाला पण वैराग्य या पातळीला न आल्यामुळे तो कुठे गेला, पुन्हा जडस्य बुद्धीवर गेला. म्हणजे तुम्हाला विवेक झाला हे ठीक आहे, काय विवेक झाला,
गणगोताने आपलं वाटोळं झालं. हे तुम्हाला कळलं नाही का? तुम्ही शोधून काढलंय का नाही की या वर्गामुळे या लोकांमुळे आपलं वाटोळं झालंय? हे शोधलंय का नाही तुम्ही? व्यावहारिक नाही म्हणते मी, पारमार्थिक आपलं वाटोळं या वर्गांमुळे झालं, या लोकांमुळे झालं. हे जर तुम्हाला कळलंय आणि तरी सुद्धा तुम्ही तिथेच घुटमळता, म्हणजे तुमच्याकडे काय नाही? वैराग्य नाही. तुम्हाला कळलं म्हणजे विवेक. या लोकांमुळे तुमचं वाईट झालं हे कळलं म्हणजे हा झाला विवेक. पण तरी सुद्धा त्यांच्यातच घुटमळतो म्हणजे काय नाही? वैराग्य नाही. आणि वैराग्य नसलं की तो कुठल्या वर्गात गेला? पुन्हा माघारी जडस्य बुद्धी. मग शमदम षट संपत्तीचा विषय नाही, मोक्ष इच्छेचा प्रश्नच नाही. जडस्य बुद्धीच्या व्यक्तीला मोक्ष काय आणि हे शमदम षट संपत्ती काय याच्याशी काही घेणं देणं नाही, कारण तो जडस्य बुद्धी आहे. तुम्ही विवेकी असाल, तुमच्यामध्ये विवेक बराच असेल की हे वाईट आहे हे चांगलं आहे, पण तुम्ही इकडेच रमले ज्याने तुमचं पारमार्थिक हानी झाली, अशाच ठिकाणी तुम्ही रमले तर तुमचा विवेक सुद्धा उपयोगाला येत नाही, कारण तुम्ही पुढच्या पायरीवर जाऊ शकत नाही. म्हणून कारण विरक्ती विना ज्ञानासी तज्ञेच नाही. विरक्ती म्हणजे वैराग्य. म्हणून विवेक हा जरी महत्वाचा वाटत असला तरी त्याच्या पुढे विरक्ती म्हणजे वैराग्य तयार होणं हे गरजेचं आहे. असो, जेव्हा ग्रंथाच्या अधिकाऱ्याचा हा आपण विचार केला तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं की जिज्ञासू ही एकमेव व्यक्ती अशी आहे की जे या ग्रंथाची अधिकारी. ज्ञानी आणि अज्ञानी या दोघांनाही या ग्रंथाचा अधिकार नाही. या ग्रंथाचं प्रयोजन काय? हा ग्रंथ आपण का सुरू केला? ठीक आहे, अधिकारी कोण असा आपण विचार केला. आता या ग्रंथाचं प्रयोजन काय? त्यासाठी करायचा हा ग्रंथ? प्रयोजन कळलं पाहिजे ना. का करतो? एवढे कष्ट भोगून तुम्ही इकडे शुक्रवारी चिंतन ऐकायला का येता हे कळलं पाहिजे ना. तर मग ते कष्ट नाही वाटत. एखाद्या मुलाचं लग्न असलं तर 60 वर्ष क्रॉस झालेला म्हातारा सुद्धा राबतो. कोणासाठी? मुलाच्या लग्नासाठी 60 वर्ष ओलांडलेली व्यक्ती राबते. का? कष्ट वाटत नाहीत का? कारण त्याला त्यातलं प्रयोजन कळलेलं असतं की का करायचंय, म्हणून त्याला कष्ट वाटत नाही. एखादी स्त्री संतती प्राप्त करण्यासाठी किती हाल अपेष्टा भोगते, संतती मिळावी ह्याच्यामुळे किती हाल अपेष्टा भोगते. म्हणजे पुनर्जन्म होतो तिचा प्रसूतीनंतर असं म्हणतात. म्हणजे एवढे दुःख भोगून सुद्धा तिला ते दुःख वाटत नाही, उलट तिला आनंद होतो. संतती झाल्यावर आनंद होतो. का? तिला प्रयोजन तिचं तेच आहे. मग मधले कष्ट तिला कष्ट वाटतात का? एखादा विषय भोगायचा असेल, हे जर प्रयोजन असेल तर मध्ये किती कष्ट येऊ द्या काहीच वाटत नाही. मग पाऊस पडतोय का? आजारी आहोत का? कुणी कार्यक्रमाला बोलवलंय का? कुठलाच प्रश्न राहत नाही. राहतच नाही, अडचणच वाटत, ती अडचण राहत नाही. तुमचं तुम्ही बघा काय होतं. आपलं प्रयोजन काय? दृक दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करणं हे जर आपलं प्रयोजन असेल तर आपल्याला जगातला कोणीच अडवू शकत नाही. कोणीच नाही काढवेल, अडवूच शकत नाही. म्हणजे 99% नाही. 1% मी काय धरला? फार सिव्हिअर केस, फारच अवघड प्रश्न आला तर. आणि तुमचा प्रश्न अवघडच आहे असं तुम्हाला कुठलाही प्रश्न आल्या वाटतं. फालतू जरी प्रश्न असला की बरोबर शुक्रवारी याच वेळेस दुसरं काहीतरी कारण निघालं तर तो फालतू कारण असतं, पण तुम्हाला मात्र ते सगळ्यात अवघड वाटतं. का? प्रयोजन कळत नाही. का करायचं हे माहित नाही. म्हणून का करायचं हे जर कळलं तर मात्र आपण कितीही संकटातून गेलो, कितीही अडचणीतून गेलो तरी आपल्याला ती अडचण वाटत नाही. जसं संसारामध्ये आपण करतो. संसारामध्ये आपण एवढे कष्ट भोगतो जर नीट बघितलं संसाराकडे त्याच्या 10 पट संसारामध्ये तुम्ही 100% कष्ट करत असाल, फक्त त्यातले 10% जरी कष्ट परमार्थात केले तरी तुम्ही मुक्त होऊन जाल. 90% नका करू. बघा एवढंच उपाय. लोक म्हणतात नाही परमार्थ तर फार अवघड आहे. अजिबात नाहीये तसं. संसारात जेवढे कष्ट करता फक्त 10% इकडे करून बघा. काय करा? 10% फक्त कष्ट करून बघा, काम होऊन जाईल. तर या ग्रंथाचं जे प्रयोजन आहे ते काय आहे? दृक दृश्य विवेक. दृक म्हणजे काय? दृक या शब्दाचा अर्थ होतो द्रष्टा आणि दृश्य या शब्दाचा अर्थ होतो त्या दृश्याला पाहणारा. दृक म्हणजे जाणणारा, द्रष्टा, पाहणारा आणि दृश्य म्हणजे ज्याला जाणायचंय ते.
ज्याला पाहतो ते त्याला म्हणतात दृश्य. दृक दृश्य आणि विवेक या दोघांचा विवेक करणे. विवेक हा जो शब्द आहे तो विच या धातूपासून तयार झालेला आहे. कारण हा शब्द जो आहे तो संस्कृत शब्द आहे. विच या धातूपासून हा शब्द तयार झाल्यामुळे विच्छेद करणे म्हणजे वेगवेगळं करणे. काय करणे? वेगवेगळं करणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून विवेक म्हणजे वेगवेगळे करणे. जसं दूध आणि पाणी एकत्र केलं तर ते वेगवेगळं करण्याची जी चोच असते ती फक्त राजहंसाकडे असते. पण गहू आणि तूस किंवा दगड, छोटे छोटे दगड एकत्र केले तर ते वेगळं करण्याची शक्ती माणसाकडे पण असते. म्हणजे काही एकत्रीकरण असं असतं की ते एका ठराविक वर्गालाच जमतं. जसं दूध आणि पाणी वेगळं करणं कोणाला शक्य आहे? राजहंस. आणि गहू आणि दगड वेगळे करणं सगळ्यांना शक्य. लहान मुलाला मात्र अवघड आहे. लहान एखाद्या 5 वर्षाच्या 6 वर्षाच्या पोरीकडे दिलं म्हटलं हे गहू निवड बरं, निवडेल का नीट? प्रयत्न करेल पण होणार नाही. आता या ठिकाणी दृक आणि दृश्य हे जे 2 पदार्थ आहेत हे गहू आणि दगड याप्रमाणे एकत्र झालेत का पाणी आणि दूध याप्रमाणे एकत्र झालेत? जर गहू आणि दगड याप्रमाणे एकत्र झालेले असतील तर सगळेजण याचा विवेक करू शकतात. पण जगामध्ये असं दिसत म्हणजे गहू आणि दगड याप्रमाणे हे एकत्रीकरण नाहीये दृक आणि दृश्यचं. म्हणजे ते दूध आणि पाणी अशा प्रकारचं मिश्रण असण्याची शक्यता आहे. म्हणून शास्त्रामध्ये म्हणजे या ठिकाणी शीरनीर बुद्धी पाहिजे. कशी पाहिजे? शीरनीर. एकनाथांच्या हरिपाठात लिहिलेलं आहे. काय लिहिलंय? लिहिलंय का नाही? नाही लिहिलं. राजहंसाची चोच पाहिजे असं एकनाथ महाराज म्हणतात. म्हणतात का नाही? सांगा बरं प्रमाण हरिपाठातलं. हरिपाठ वाचता का नाही? एकनाथ महाराजांच्या हरिपाठात राजहंस हा शब्द आलाय का नाही? आलाय ना. याच कारणासाठी त्यांनी वापरलेला आहे. पुढच्या आठवड्यात सांगा, जाऊ दे, शोधून या मग सांगा, काय हरकत नाही. ज्ञानदेवानी पण ज्ञानदेवीमध्ये वापरलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये कुठे आहे? का चाचूचे नि सांडसे खांडीजे पय पाणी राजहंसे. कोण खंडन करत त्याचं? तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. ज्ञान म्हणजे इथे दृक आणि विज्ञान म्हणजे दृश्य. समजण्यासाठी आपण असं घेऊ. ज्ञानदेव आपल्याला खात्री देतात की बाबा रे तुला मी काय करून देईल, म्हणजे माझी चोच कशाची आहे आणि तीच चोच ज्ञानदेवांची जशी आहे तशीच आद्य शंकराचार्यांची. म्हणून आद्य शंकराचार्यांच्या दृक दृश्य विवेकामधून आपल्याला ते ग्वाही देतात की बाबांनो तुम्हाला मी दृक आणि दृश्य यांचा विवेक करून देणार आहे. तो कसा आहे? शीरनीर बुद्धीप्रमाणे. खरंच आद्य शंकराचार्यांनी असं केलंय का हे कळण्यासाठी ह्या ग्रंथाचा इथपासून तिथपर्यंत अत्यंत शांत चित्ताने अभ्यास करायला पाहिजे. जिज्ञासू होऊन, जिज्ञासूमधून जाणण्याची इच्छा असं नव्हे. ही तर व्यावहारिक व्याख्या आहे. जिज्ञासू म्हणजे जाणण्याची इच्छा ठेवणारा. जिज्ञासू म्हणजे जो जीवावर आला त्याला जिज्ञासू असं म्हणतात, असं आद्य शंकराचार्यांनी म्हटलंय. म्हणून तुम्ही जिज्ञासू हा म्हणजे जीव या पदावर या. आद्य शंकराचार्यांनी हे क्षीरनीर बुद्धीने आपल्याला वाटून दिलंय का नाही, म्हणजे या ग्रंथाचं जे प्रयोजन आहे की नाही हे लक्षात येईल. ग्रंथाचं प्रयोजन काय आहे? दृक दृश्य विवेक म्हणजे दृक आणि दृश्य यांना वेगवेगळं करणे. जसं दूध आणि पाण्याला वेगळं करतायत त्याप्रमाणे. परंतु जेव्हा असा अवघड विषय असतो, जेव्हा दृक आणि दृश्य दूध आणि पाणी यांच्यासारखं मिश्रण तयार होतं तेव्हा शक्यतो माणसं त्या फंदात पडत नाहीत. मला सांगा, तुम्ही रोज चहा पिता का नाही? जवळजवळ बरेच लोक दूध वापरता ना. जेव्हा तुम्ही दूध घरी घेऊन येता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्या दुधातलं पाणी बाजूला काढता का? का नाही काढत? बरं पाणी काढावं का नाही काढावं? पाणी चांगलं आहे का दुधात? दुधात पाणी असणं चांगलं नाही हे सगळ्यांना माहिती आहे. आपण म्हणतो जाऊ दे म्हैस जास्त पाणी पिली असेल त्यामुळे थोडी पातळ आलंय. हा तसंच म्हणजे म्हशीच्या माथ्यावर मधल्या लोकांनी पाणी ओतलं ते जाऊ द्या. म्हशीचं नाव का घेतलं मी? गायचं का नाही घेतलं? कारण लोकांना म्हशीच्या दुधामध्ये रस आहे म्हणून. त्याने काय वाटोळं होतं हे माहीत नसल्यामुळे. असो, जेव्हा आपल्या घरी दूध येतं तेव्हा आपण त्यातलं पाणी वेगळं का करत नाही? मला सांगा, राजहंस हा पक्षी तुम्हाला भेटणार नाही, पण समजा तुमच्या सुदैवाने भेटला. आता तुम्ही म्हटले बरं झालं आला आमच्या घरी, तुझं बरंच नाव ऐकलं होतं, आता घे बरं दूध पी.
तुम्ही त्याच्या पुढे एक पातेलं, एक घागर भरून दूध ठेवलं. आता तो काय करेल? जाऊ दे, म्हैस पिली असेल जास्त पाणी, टाका पिऊन, असं म्हणेल? तो तसं म्हणणार नाही. तो म्हणाल 2 मिनिट थांबा, दुसरं एक पातेलं आणा. तो काय करेल? दूध आणि पाणी वेगवेगळं करेल. पाणी तुम्हाला देईल, म्हणा हे घ्या तुमचं हे पाणी. तुम्ही मला दूध प्यायला बोलवलंय का पाणी प्यायला बोलवलंय? दूध आणि पाणी तो वेगळं करेल आणि दूध पिऊन टाकेल. तर म्हणजे झालं आपलं काम. अंगामध्ये धैर्य लागतं त्यासाठी. काय? ज्याच्या अंगामध्ये धीरता असते, धैर्य असतं, तोच दृग्दृश्य या विषयाचा विचार करू शकतो. एखाद्याला म्हटलं, अरे भगवंत काय आपल्याला कळायला नको का? हे सगळं चाललंय का चाललंय, कसं चाललंय? हा फॅन फिरतो तर का फिरतो? हे शरीर चालतंय तर का चालतंय? डोळ्यांनी दिसतं, कानाने ऐकू येतं, हात चालतात, पाय चालतात, हे शरीर सगळं हलतं. या शरीराच्या जोरावर सगळी कामं आपण करतो. हे शरीर कसं चालतं हे कळायला नको का? बरं, ही अख्खी पृथ्वी, ज्याला शाफ्ट नाहीये, बिअरिंग नाही ना शाफ्ट नाही, तरी कशी काय फिरते? एवढी जड असून एवढी जड पृथ्वी फिरतेच कशी? बरं, ही पृथ्वी एकटी फिरत नाही, तिच्या कक्षेत चंद्र फिरतो. चंद्रासह पृथ्वी सूर्याच्या कक्षेत फिरते. हे होतंच कसं नक्की? हा जो खेळ आहे, हे जे काही सुरू आहे, हे कसं काय आहे? कसं काय चाललंय हे सगळं? ह्या व्यक्ती माझ्या आहेत, ह्या माझ्या नाहीयेत, ही प्रॉपर्टी माझी आहे, ही माझी नाहीये, हे सगळं का वाटतंय? असं कळून घेण्याची इच्छा कोणाला असते? ज्याच्याकडे धैर्य आहे, धीरता आहे. ज्याच्याकडे धैर्य, धीरता नाही, त्याला या विषयाशी काही घेणं देणं नाही. मेला काय, जागला काय, कोण आलं काय, गेलं काय, जेवढं दिसतंय तेवढं खरं. काय जास्तीत जास्त लोक काय करतात? दूध कसलं पितात? 100%, 99.99% लोक दूध कसलं पितात? पाणी मिश्रित. पण फार हुशार लोक असतात, ते बघतात, गवळ्याला सांगतात, बाबा रे एक काम कर, किती रुपये लिटर आहे? 30 रुपये. 35 घे. काय? किती घेशील? 35 घे, पण दूध कसं देशील? प्युअर. असे किती लोक म्हणतात? 1% पण नाही. असंच होतं ना. अगदी तसंच आहे. हा संसार जो आहे ना, ते चाललाय ना, काय अडचण आहे का? चाललंय ना आपलं, काय आपलं काय कुठं अडतंय? तो देव नाही कळला तर काय अडलं आपलं? हा देह कशामुळे चालतोय हे नाही कळलं, काय फरक पडतोय? मला सांगा, तुम्ही इथे आले आणि हा देह कसा चालतोय हे नाही कळलं, आणि बाहेरचे जे लोक फिरतात त्यांनाही नाही कळलं, काय फरक पडला? काही फरक पडत नाही. कोणाचा व्यवहार अडतो का त्यांनी? देह चाले कोणाच्या सत्ते, देह कोणाच्या सत्तेने चालतो हे नाही कळलं, काय फरक पडला कोणाला? काहीच फरक पडत, काही फरक पडत नाही. पण असं असून सुद्धा आपली बुद्धी काय याचा विचार करावा लागेल. आपण त्याच वर्गात आहोत काय? आपण त्याच वर्गात आहोत काय याचा विचार करावा लागेल. काय फरक पडतो नाही कळलं तर? जेव्हा आपण या वर्गातून बाहेर येऊ तेव्हा या ग्रंथाचं प्रयोजन आपल्याला लक्षात येईल. या ग्रंथाचं प्रयोजनच मुळात ते आहे, जी व्यक्ती धैर्यवान असते, ज्याला हे का चाललंय, हे कसं चालतंय याचा विचार येतो, ती व्यक्ती या ग्रंथाचा अभ्यास करू शकते आणि त्याला या ग्रंथाचं प्रयोजन लक्षात येऊ शकतं. दृक दृश्य हे अशा रीतीने एकत्र जगामध्ये झालेले आहेत की त्याला वेगळं करण्याची बुद्धी कोणाचीही नाही. जी बुद्धी निर्माण झाली तर तो मनुष्य, ती व्यक्ती जिज्ञासू या वर्गामध्ये येते आणि मग अशा वर्गातल्या व्यक्तीसाठी या ग्रंथाचं प्रयोजन दृक दृश्य विवेक करणं हेच राहतं. आणि मग त्या पुढे त्याला कुठलेही संकट वाटत नाही, कुठलाही त्रास वाटत नाही. असो, हे ग्रंथाचं प्रयोजन आहे. या ग्रंथाचा जो लेखक आहे याविषयी थोडाफार वाद आहे. विद्यारण्य स्वामी यांनी हा ग्रंथ लिहिला असं काही लोकांचं म्हणणं आहे आणि काही लोकांचं म्हणणं आद्य शंकराचार्य यांनी लिहिलेला आहे असं आहे. आपल्याला त्याने काहीही फरक पडत नाही. का? कारण विद्यारण्य स्वामी म्हणजे पंचदशी ज्यांनी लिहिली ते सुद्धा वेदांताचेच अनुयायी असल्यामुळे, वेदांताचेच ते प्रवर्तक असल्यामुळे त्यांनी जरी हा ग्रंथ लिहिलेला असला तरी आपल्याला काही अडचण नाही. परंतु जास्त योग्य भाव आपल्या दृष्टीने हा ग्रंथ श्री आद्य शंकराचार्य यांनी लिहिलेला आहे असा आहे. म्हणून ह्या ग्रंथाचा अभ्यास करण्याच्या पूर्वी आपण सर्वांनी हे लक्षात घ्यावं की हा ग्रंथ आद्य शंकराचार्य यांचा आहे. म्हणून ज्या कोणाला जिज्ञासू वर्गापर्यंत जाता येईल त्याने काय करावं? या ग्रंथाचे श्रवण करण्याच्या पूर्वी या ग्रंथाचं श्रवण करण्याची पद्धत लक्षात घ्यावी. कोण येऊ शकतो? मुंडक उपनिषदामध्ये त्याचं वर्णन आहे. परीक्ष लोकान कर्म
चिंतान ब्राह्मणो निर्वेद मायान सत्कृत कृतेन तद विज्ञानार्थम सगुरु मेवाभिगच्छेत समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. याचा अर्थ स्पष्ट सांगतो. ज्यांना कोणाला हा विषय अवगत करून घ्यायचा असेल त्यांनी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशा महापुरुषांकडे, आता श्रोत्रिय म्हणजे काय, ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय, याचा अभ्यास आपला पूर्वीच असल्यामुळे त्याच्यावर मी बोलत नाही. तर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महापुरुषांकडे समित पाणीही म्हणजे हातामध्ये समिधा घेऊन जावं. आता समिधा म्हणजे काय? समिधा म्हणजे यज्ञामध्ये ज्या लाकडांचा उपयोग होतो त्याला समिधा असं म्हणतात. पूर्वी यज्ञ करणं हे शक्यतो गुरुवर्यांचं शक्यतो रोजच नित्य कर्म असायचं आणि त्यांना समिधांची फार गरज पडायची. कारण वाळलेली लाकडं, योग्य लाकडं शोधून आणणं जंगलातून हे फार अवघड काम असायचं. म्हणून शिष्याने काय करावं, सद्गुरूंना ती अडचण प्रमुख जी असते तीच सोडून त्यांच्याकडे जावं, त्यांना त्या समिधा अर्पण कराव्यात आणि त्यांना म्हणावं की आता मला तुमची सेवा करण्याचा अधिकार द्या. त्यांनी जर तो मान्य केला तर त्यांच्या सेवेने पुढे त्यांना काही प्रश्न करावे. तद विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, या नियमाप्रमाणे त्यांची सेवा करून त्यांना प्रश्न विचारावा की मी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो का? ते म्हटले हो, तर मग त्यांना प्रश्न विचारावा. ते म्हटले नाही तर शांत बसावं, सेवा चालू ठेवावी. जेव्हा ते म्हणतील की हा आता प्रश्न विचार, मग प्रश्न विचारावा आणि मग त्याचं उत्तर जाणण्याचा प्रयत्न करावा. काय प्रश्न विचारावा? केन उपनिषदामध्ये याचं वर्णन आहे. केनिशितम पतती प्रेषितम मनः केन प्राणः प्रथम प्रेती युक्तः केनिशितम वाचम इमाम वदंती चक्षुः श्रोत्रम क उ देवो युनक. ह्या मनाला चालना देणारा कोण आहे? ह्या प्राणाला चालना देणारा कोण आहे? ही वाचा कोणामुळे बोलू शकते? हे डोळे कोणामुळे पाहू शकतात? अशा प्रकारचे प्रश्न त्यांना विचार. कोहम कस्त्वम कुत आयात कामे जननी कोमेतात, असा आद्य शंकराचार्यांच्याच भाषेमध्ये प्रश्न विचारावा. काय विचारावा? कोहम कस्त्वम कुत आयात. हस्तमलकाला आद्य शंकराचार्य हा प्रश्न विचारतात. तसा आपण सद्गुरूंना विचारा, कोहम मी कोण आहे, कस्त्वम. आता ते फक्त हस्तमलकाला विचारतात, आपण मात्र सद्गुरूंना विचारावं की मी कोण आहे, मी कुठून आलो, माझे आई वडील कोण, माझा नक्की थांग पत्ता काय. परंतु त्याआधी आपल्याला अशा रीतीने क्रमाने आपला अधिकार प्राप्त करून आपल्याला इथपर्यंत यावं लागेल. या प्रक्रियेमध्ये व्यावहारिक कुठल्याही अडचणी, लोभ जरी निर्माण झाला तरी आपण त्याच्या पाठीमागे लागू नये असं कठोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. यम नावाचे श्रीगुरु नचिकेत नावाच्या शिष्याला अनेक प्रलोभनं दाखवतात. अनेक प्रलोभनं म्हणजे संपत्ती, सुंदर युवती, येन प्रकारे तेन प्रकारे वेगवेगळ्या प्रकाराने अनेक प्रकारची प्रलोभनं त्या नचिकेताला यम नावाचे श्रीगुरु दाखवतात. आणि नचिकेत ठाम असतो. तो म्हणतो मला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला कशाशी घेणं देणं आहे? मला या विषयाशी घेणं देणं आहे. मला पारमार्थिक सत्य काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा आहे. म्हणून अशाच शिष्याला जो व्यावहारिक गोष्टींना भुलतो, अशा शिष्याला हा बोध करू नये असा नियम आहे. म्हणून एखादा जर कोणी व्यावहारिक गोष्टीला भुलणारा साधक असेल, म्हणजे महाराज म्हटले हा परमार्थ करायला पाहिजे, हा परमार्थ करायला लागला, मग महाराजांना तो म्हटला ठीक आहे मी परमार्थ करतो, पण तुम्ही जेव्हा गाडीत फिरायला जाता तेव्हा मला पण नेचा की. म्हणजे हा परमार्थ कशाला करतो? गाडीत बसायला करतो का कशासाठी करतो? महाराजांसोबत गोडधोड खायला मिळतं म्हणून त्याच्यासोबत राहतो. म्हणजे त्याचं लक्ष कशावर आहे? महाराजांची लोक सेवा करतात म्हणून आपली पण बाकीची लोक सेवा करतील ह्या भावनेने ते महाराजांसोबत राहतो. कारण महाराजांना लोक आंघोळ घालतात तर मग एखाद्या अधिकाऱ्याला वाटतं, म्हणजे साधक पुरुषाला, की मला पण बाकीच्या लोकांनी आंघोळ घातली तर काय हरकत आहे. महाराजांचे लोक पाय दाबून देतात तर ह्याला पण वाटायला लागतं आपले पाय दाबले तर काय हरकत आहे. म्हणजे तो प्रलोभनामध्ये अडकतोय. बरं, महाराज अडकलेले असतील तर महाराज नरकाला जातील ना. तुला तिचं काय करायचंय? तुला महाराजांविषयी शंका आहे का तुझ्याविषयी शंका आहे? तू महाराजाकडे राहू नको, दुसरे महाराज शोध ना. आपल्याला जर महाराजांविषयी शंका असेल तर आपण महाराज बदलून टाकावे. आपलं काम काय आहे? महाराज हे काय आपलं टार्गेट आहे का? दृग्दृश्य विवेक करणं हे आपलं टार्गेट आहे. आपलं टार्गेट काय? दृग्दृश्य विवेक करणं. आपलं टार्गेट काय आहे? दृग्दृश्य विवेक करणं. महाराज कोणी असलं तरी काही फरक पडत नाही. तो विषय आहे का? अशा प्रकारे तो विषय येतोय का?
जर असेल तर आपल्याला ते श्रवण करायला पाहिजे. मग बाकीच्या कुठल्याही प्रलोभनाला भुललं नाही पाहिजे. महाराजांनी लाथा घातल्या तरी, महाराजांनी शिवी दिली तरी आशीर्वाद समजावा. महाराजांनी प्रेमाने बोललं तरी आशीर्वाद समजावा आणि महाराजांनी शिव्या दिल्या तरी आशीर्वाद समजावा. अशी स्थिती पाहिजे. कारण प्रेमाने बोललं म्हणजे प्रेमाच्या गोष्टी आवडतात, पण शिव्या दिल्या तर आवडत नाही. म्हणजे प्रलोभन आहे त्याला. तो कुठल्या प्रलोभनात अडकलाय? गोड बोलणे. महाराज गोड बोलले तर आवडतं आणि महाराजांनी झापलं तर आवडत नाही. बघ, हृदयामध्ये राहतं, मरेपर्यंत विसरत नाही. महाराजांनी मला ह्या वेळेस असं बोललं होतं. मी बरेच लोक पाहतो, मला चांगले माहिती आहेत. मी जर एखाद्याला कधी काहीतरी बोललो, कितीतरी दिवसांनी ते बोलत होतं, महाराज तुम्ही त्यावेळेस मला असे बोलले होते. मग त्याला त्याला मागच्या रविवारी चिंतनात काय सांगितलं सांग बरं. मग असं सगळं आठवत. म्हणजे 6 महिन्यापूर्वी त्याला मी कुठेतरी काहीतरी बोललो असतो, ते मी विसरलो, पण त्याला मागच्या रविवारामधलं काही आठवत नाही. म्हणजे त्याला प्रलोभन आहे का नाही? म्हणजे मी सत्य घटना सांगतोय, ह्या प्रत्यक्षात होत असलेल्या गोष्टी सांगतोय. प्रलोभन म्हणजे काय शब्दशः अर्थ घेऊ नका. प्रलोभन म्हणजे महाराज काय तुम्हाला काय 1 लाख रुपये देणार आहे का भेट, आणि मग तुम्ही म्हणणार आता महाराज तुम्ही मला देऊ नका असं म्हणणार. असं प्रलोभन महाराज देत नाहीत. महाराजच कांगाल. महाराजाला तुला आपल्याला द्यायला लागतात पैसे. मग महाराज असलं प्रलोभन काय दाखवणार आहे? तर प्रलोभन या शब्दाचा पण विचार करायला पाहिजे. असो, तर जो कोणी अशा रीतीने या कुठल्याही प्रलोभनाला न भूलता सद्गुरूची सेवा करून त्यांना प्रश्न करतो, सद्गुरू सेवा करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी ग्रंथाचं प्रयोजन लक्षात घेतो, ग्रंथाचं प्रयोजन लक्षात घेण्यासाठी आधी ग्रंथाचा अधिकार निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. अशा क्रमाने जो इथपर्यंत आला आणि मग प्रश्न करून बोलू लागला, तर त्याला असे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महापुरुष या दृक दृश्य विवेक ग्रंथाचा अभ्यास सांगतात. आपण सर्वजण अशा रीतीने इथपर्यंत आलेले आहात अशी अपेक्षा करतो. जर नसाल तर अशा रीतीने तुम्ही या ग्रंथापर्यंत यावं आणि मग श्लोक नंबर 1 पासून या ग्रंथाचा आपण अभ्यास सुरू करणार आहोत. पुढील चिंतनामध्ये आपण दृक दृश्य विवेक हा जो परमपूज्य सद्गुरू आद्य शंकराचार्य यांनी लिहिलेल्या दृक दृश्य विवेक या ग्रंथातील श्लोक नंबर 1 याचा विचार करणार आहोत. रूपम दृश्यम लोचनम दृक तद दृश्यम दृक्तु मानसम दृश्याधिवृत्तया साक्षी दृगेव न तू दृश्यते. हा विचार आपण पुढील चिंतनामध्ये करणार आहोत. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे. तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन. मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. भजी जो आदिपुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी ये द्रष्टाद्रष्ट विजय होआवेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. सद्गुरुनाथ भगवान की जय.